प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणाला पुन्हा एकदा या सकाळच्या हार्दिक शुभेच्छा. या आपण आजच्या संदेशानं देवाचा गौरव करूया. पहिले तेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 16 ते 18 वचन आजच्या मननासाठी आपण वाचणार आहे. ते वचन असं म्हणतं की सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. ही सर्व वचने प्रियजनांनो सुवार्तेच्या न ढळणाऱ्या आज्ञांबद्दल एक छोटासा संदेश आहे. सुवार्तेची न ढळणारी आज्ञा. नेहमी आनंदित राहा, सतत प्रार्थना करा आणि सर्व परिस्थितीत आभार माना. कोणाचे? देवाचे, परमेश्वराचे आभार माना. या ज्या सूचना आहेत त्या उगाच दिल्या गेलेल्या सूचना नाहीत, तर त्या सर्व सूचना ख्रिस्त येशूवरील विश्वासणाऱ्यांच्यासाठी, म्हणजे प्रत्येक चर्च सभासदासाठी देवाची महत्वाची इच्छा आहे. परिस्थिती कशी असली तरी आनंद, प्रार्थना आणि देवाबद्दलची कृतज्ञता सतत आत्म्याला प्रोत्साहित करतात. सातत्यानं कोणतीही परिस्थिती असो सर्वदा आनंदित राहा. म्हणजे काय? सध्याच्या काळामध्ये विश्वासकांचा एक दृष्टिकोन असला पाहिजे की कठीण काळातही देवाची उपस्थिती आणि त्याच्या वचनांना ओळखणे हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे आजच्या काळामध्ये. त्याची वचनं जर तुम्ही आणि मी ओळखणार नाही, त्याची वचनं माझ्या संगती काय बोलत आहेत याची जर आपल्याला खरी समज, खरी ओळख झाली नाही, तर परमेश्वराच्या प्रिय लेकरांनो तुम्ही विश्वासापासून दूर जाण्याचा खूप मोठा धोका आहे. आणि जर आम्ही देवाची वचनं ओळखू तर याद्वारे असलेल्या प्रत्येक वाईट परिस्थितीला आपल्याला तोंड देण्याची ताकद आतून, आपल्या मनातून, आपल्या शरीरातून तयार होते. परंतु जर आम्ही वाचन, मनन, चिंतन करणारच नाही, देवाच्या वचनाची ओळख करून घेणार नाही, तर आपल्याला आध्यात्मिक ताकद कुठून येईल? म्हणून आमची गरज आहे की रोज देवाच्या शक्तीनं शक्तिवान किंवा प्रोत्साहित होणं. आणि परमेश्वर आपल्या हर एक परिस्थितीमध्ये याद्वारे स्थिर राहण्यासाठी आपल्या बरोबर आहे याची जाणीव देखील रोज मनन चिंतन केल्यामुळे होते. आणि म्हणून आनंद करा. रोज बायबल वचन वाचण्यासाठी आनंदित असा. रोज बायबल वचन वाचण्यासाठी आनंदित असा. आणि ही सध्याच्या काळाची खूप मोठी गरज आहे. आनंदित राहायचं असेल तर तुम्हाला देवाचं वचनावरती मनन करावं लागेल. कोणत्याही परिस्थितीत जर आनंदित राहायचं असेल तर देवाच्या वचनावर मनन केलंच पाहिजे. म्हणजे ते तुम्हाला वाईट आणि चांगल्या स्थितीतही कसं आनंदित राहायचं आहे ते जाणीव करून देईल. त्याच्यानंतर म्हणलेलं आहे की निरंतर प्रार्थना करा. विश्वासकांनी प्रार्थनेचा आत्मा सातत्यानं जोपासला पाहिजे. सतत प्रार्थना करणं हे विश्वासकाचं कर्तव्य आहे. जे काही त्यांच्या जीवनात घडत आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थनेला प्रथम स्थान द्या. ज्यामुळे प्रार्थना आपल्या त्या वाईट परिस्थितीबद्दल एक ढाल म्हणून आपल्या संगती उभा राहील. आणि चांगल्या परिस्थितीमध्ये हीच प्रार्थना आपला आनंद द्विगुणित करेल. म्हणून प्रार्थना करत राहा. जोपर्यंत तुम्ही आणि मी प्रार्थना करणार नाही, आमच्या जीवनामध्ये वाईट परिस्थितीच्या वेळेस प्रार्थना आमच्यासाठी ढाल म्हणून उभा राहणार नाही. आणि म्हणून प्रार्थना खूप महत्वाचं आहे, कारण की आम्हाला प्रार्थना परमेश्वरापासून मिळणाऱ्या संरक्षणाचं काम करते. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा म्हणून सांगण्यात आलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला एक आंदोलन असते आणि ते म्हणजे चांगली गोष्ट झाली की लगेच आम्ही देवाचे आभार मानायला विसरत नाही. आम्ही अजिबात देवाचे आभार मानायला विसरत नाही. ताबडतोब किंवा उपकार आम्ही सतत देवाचे मानत असतो जेव्हा आपल्या संगती काही चांगलं गोष्ट घडते त्यावेळेस. परंतु वचन आपल्याला सांगते की केवळ चांगल्या गोष्टीसाठीच नव्हे तर प्रत्येक गोष्टीसाठी आभार माना. प्रार्थनेची ही पद्धत विश्वासकाला संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा देवाचे कार्य आणि त्याचे आशीर्वाद यांचा अद्भुत अनुभव देण्यासाठी कार्य करत असते.
प्रियजनांनो, फक्त चांगल्या काळामध्येच नाही तर आपल्यावर ओढवलेल्या हर एक परिस्थितीमध्ये देवाचे आभार मानायला विसरू नका, की परमेश्वरा आभार मानतो की या वाईट स्थितीमध्ये सुद्धा तू माझ्याबरोबर होतास, आज आहेस आणि उद्या राहणार आहेस. आणि ज्यावेळेस आम्ही मुखानं हे कबूल करू, देवाजवळ जाऊन कबूल करू, परमेश्वराजवळ आम्ही उभा राहून ते कबूल करू, त्यावेळेस परमेश्वर आपल्या संगती उभा राहिल्याचा अनुभव आपल्याला मिळेल. आणि मग या परिस्थितीमध्ये, या संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा देवाचे आशीर्वाद, अद्भुत देवाचं आशीर्वाद आणि देवाचं कार्य याचा अनुभव आपल्याला मिळत राहील, जेव्हा आम्ही आभार मानण्याची इच्छा आमच्या मनामध्ये असते. वाईट स्थितीतही आभार माना, म्हणजे देवाच्या अद्भुत शक्तीचा अनुभव त्यावेळेस तुम्हाला उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही. या 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत विश्वासकांच्यासाठी आजच्या जीवनामध्ये. आणि म्हणून या 3 गोष्टी आपल्या जीवनात विश्वासकाने कधीही विसरलं नाही पाहिजे. पहिली गोष्ट आहे निरंतर प्रार्थना करा. प्रार्थनेचा कंटाळा येऊ देऊ नका. आज केली म्हणजे पुढच्या आठवडी करू नका. आज केली म्हणजे आत्ता केली म्हणजे पुढच्या वेळेस, म्हणजे लगेच दुपारी करा, संध्याकाळी करा. 3 टाइम प्रार्थना करा. बायबल वचन वाचा, मनन करा त्याच्यावरती. कोणतीही परिस्थिती असो, उपकार स्तुती हालेलुया प्रेज द लॉर्ड देवाला म्हणण्यासाठी विसरू नका. फक्त चांगल्या परिस्थितीतच उपकार स्तुती करू नका. आनंदित असा नेहमी. या 3 गोष्टी आपल्याला सातत्यानं करणं गरजेचं आहे. म्हणजे या 3 गोष्टींचा अनुभव आपल्याला परमेश्वर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. देव बापाच्या सकाळी तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. परमेश्वर तुमच्यावर कृपादृष्टी करो. आमेन.